आज अण्णा आलेत काही स्पेशल? आज अण्णाला स्पेशल पालक पनीरची भाजी बनवणार आहे. 12 झणझणीत पालक साफ केलेला आहे, आता शिजायला टाकणार आहे. खाली पहिलं असं पाणी उकळून घ्यायचं आणि मग पालक टाकायचा. मग पालकला कलर मस्त येतो. आता या पाण्याला उकळी फुटली, हा पालक मी शिजायला टाकणार आहे. पालक अण्णानेच आणलेला आहे गावावरून. गावठी पालक आहे मस्त पैकी. आणि पनीर आणलंय, पनीर कापून घेते. भाजीसाठी ना इकडे मी कांदा भाजून घेणार आहे, 2 टमाटर भाजून घेणार आहे आणि थोडेसे काजू बदाम बदाम नाही टाकीते, काजू टाकीते का नाही. जराशी काजू टाकून घेते, भाजायलाच टाकणार आहे काजू पण. पालक मस्त शिजलाय, पालक गावठी पालक आहे आपला. हे चुक्याचं आहे बरं काय, म्हणून असं झालंय. शेपू चुक्याची भाजी आणली होती अण्णांनी काल. चुका आम्ही रात्री केला, आता पालक बनवायला लागली. असंच ना ग त्रिकोणी ना. आज पनीर कापायचं शिकिते मला, त्रिकोणी पनीर कापी ती. कसं ती म्हणते चौकोनी नको, रोजच तशी कापी तीस कवा बी बनवायचं असलं की. हे बघा हा असं काप्यो, हे बघा असं ट्रायंगलचं तिने कापेलंय. हा आमच्या दीदीला स्वयंपाक करायला आवडतं, ती कसं पण कापे, ती मला जमत नाही. मी आपलं हे बघा पालक शिजलाय, आता काढून घेते याच्यात. आता गार व्हायला, मग गार झाला का मग वाटून घे. मस्त शिजलाय. लसूण पण याच्यात भाजून घेणार आहे बरं का, कांद्या टमाटर मध्ये. लसूण पण याच्यात भाजून घ्यायचा. मस्त पालक पनीर होता असं भाजून, कांदा टमाटर भाजून घेऊन बनवायचा. नाही बाय, गार होऊन उडत आहे. गरम काढलं का उडत आहे लगेच अंगावर. खायचे ना शेंगदाणे ते बरे सोयाबीन खाऊन आटून बॉम्ब फोडी देत. टमाटर काय करायचं, मस्त भाजू लसूण टाकून. बुजरे बना गेला ना, हळद मीठ टाकून. हळद मीठ ते टाकायचे, मग खाली तेल आणि कांदा, हे लसूण आणि 4-6 हिरव्या मिरच्या, बस. त्या खाण्यानंतर चालतं. ज्याला कधी खातिर करून फ्लेवर दिला चांगला. पालक काढून आणते मिक्सर मधून. हे बघा मस्त ग्रीन ग्रीन कलर पालक. बघ ना किती छान आलाय. हिरवा हिरवा गार कलर आलाय मस्त. आता हे कांदा टमाटर हे पण मिक्सर मधून काढून आणते. आता फोडणीला कांदा कापून घेते. आता थोडा कांद्याचीच फोडणी देते. आता नाही टमाटर टाकत, आता वाटणाला टाकेल टमाटर. हातावर कांदा कापायची सवय मोठी बाय नाही. आता पहिलं हातावर कापायच्या, पोहा पटायची सवय लागली. आता कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घेते.
तळलेले जिरे टाकून घेणार आहे. एक तेजपत्ता टाकून घेणार आहे. आणि हा का आपल्याला कांदा टाकणार आहे. पनीर तळणार होते पण दीदी म्हणते पनीर तळून नको टाकू, असंच टाकू. आता असंच टाकणार आहे, पनीर नाही तळणार. पवार साहेबांना तळलेलं पनीर आवडतं, दीदीला बिना तळलेलं आवडतं. असं काही नाहीये, पण पालक पनीर मध्ये असंच पनीर चांगलं. बरं बाबा, असंच टाकते. आता एक कांदा टमाटर वाटलेलं वाटण टाकून घेते. अर्धा चमच हळद टाकते आणि लाल तिखट टाकते 1-1.5 चमच आहे. आणि आपला गरम मसाला टाकते 1 चमच, 1 चमच आणि थोडासा. आणि मीठ टाकते चवीनुसार. मी हातानेच टाकीत असते, चमचने नाही टाकीत. तर मसाला परतून घ्यायचा मस्त, तेल सुटूस तर. पवार साहेबांनी शेंगदाणे आणि चणे भिजू घातले होते, त्याला घुगऱ्या करायच्या त्याच्यात. बघा असे भिजलेले चणे ते खायचे म्हणजे ताकद येते अंगामध्ये. याला लसणाची फोडणी देऊन मी घुगऱ्या बनवणार आहे. बघा आता मस्त मसाला परतला, कलर तर एवढा भारी आला ना. बघ किती कलर किती मस्त आला. आता याच्यात पालक टाकून देणार आहे. अशी बनवायची, तुम्हाला घट पातळ जशी पाहिजे तशी, पण घटच असते पालक पनीर. भाजली का एवढी? आणि मग मस्त तांदळाच्या भाकरी सोबत, चपात्या सोबत, बाजरीच्या भाकरी सोबत मस्त खायची. भातासोबत. तर मीठ बीठ टेस्ट करते आता जरा. लय भारी. हॉटेलच्या भाजीला काय करता, अशी भाजी झाली मस्त. चला आता हे पनीर टाकून घेते. थांब, हात होते बाय पहिला. आता हे पनीर टाकून घेते सगळं. आपली भाजी शिजली, थोडं 1 मिनिट राहून देते आणि मग बंद करते गॅस लगेच. हे बघ कशी मस्त भाजी झाली आहे का? मस्त झाली. तुला जशी पाहिजे होती तशीच झाली काय दिदी, आहे ना? छान छान झाली. नाही थोडीच आहे, किती एवढे खातात थोडीच आहे. अर्धी भाकर खाते ती.
खाऊन सांगा आता कशी झाली. कशी भाजी झाली खाऊन सांगा म्हणते दिदी. त्या काय घुगऱ्या हा मला चपाती घ्यायची ना. हा येत शिळी भाकर होती ना. पुढे काय माहिती बसलाय तिला आलं बांधलं का त्याला सकाळीच बांधले आले बरं झालं रात्री सुटलं होतं का काय. पाठ कसलं तिथं मग निघलं तिथे या गरम गरम पालक पनीर खायला. हा ते आता त्याला बांधूनच टाकतो. ते बाहेर गेलं काय येत नव्हतं 2-2-3-3 दिवस. मस्त झाली भाजी मस्त. इंग्लिश छान आहे. कसलं फळ आहे बघून घ्या. काय काय की बाय आता. काय मम्मी. बाय. बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.